नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला नागलीचे अतिशय पौष्टिक असे हे पापड दाखवत आहे। हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे। नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे पापड तुम्ही करू शकाल एवढे बनवायला सोपे आहे। तेलामध्ये सोडताच 3-4 पटीने फुलत असतात आणि मस्त खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पापड आहे। नागलीमध्ये गहू तांदूळ मिक्स करून अतिशय सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक हे पापड कसे बनवायचे ते आपण पाहूया। आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे नागलीचे पापड दाखवत आहे। 1 किलोचे पॅकेट घेतलेलं आहे। आता पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं किंवा कुठलेही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे। या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात। तर ही अशी नागली आहे। आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे। भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे। आता ही अशी चोळून घेतलेली आहे। यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली, मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे। त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते। यावरती झाकण ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते। असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे। साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली, म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे। एक चाळण घ्यायची आहे त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या। तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, पण वडसून घेतलेली नव्हती, म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे। वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे। यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या, तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता। त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे, म्हणजे जेही काही खडे असतात ना रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात। नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ती कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही, अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात। एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात, तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच। आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून, आणि आता यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। ही खालची नागली राहू द्या, तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता। आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते। हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे। हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते, म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या। आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला, असं गाठोडं, आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे। या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे। असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे। पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच, म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडं आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते। तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते। रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का। जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात, पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल, तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही। तर मी आता उघडून पाहते,
नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे. जर का मोड आलेले नसतील त्यानंतर पुन्हा सावलीमध्येच घरामध्ये कॉटनच्या कापडावरती ही नागली पसरून घेतली. आता नागली ही कोरडी झालेली आहे, पण पूर्ण कोरडी सुद्धा होऊ द्यायची नाही. अशी अर्धवट ही ओली आहे. अशी असतानाच त्यामध्ये 1 वाटी तांदूळ मिक्स करायचा आहे. आता हा तांदूळ मी स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ आहे आणि धुतल्यानंतर वाळून घेतला आणि तो तांदूळ टाकते. त्यासोबतच 1 वाटी गहू घेतलेला आहे. आता हा गहू मी आधी स्वच्छ धुवून घेतला पाण्याने आणि गाळणीमध्ये थोड्या वेळासाठी पाणी निथळत ठेवायचं आहे. त्यानंतर कापडावरती पसरून घ्यायचं आणि अर्धवट असा ओला असतानाच गहू या नागलीमध्ये मिक्स करायचा आहे. ह्या प्रकारे आता हे सगळं 3 प्रकारचे धान्य जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि गिरणीमधून आपल्याला दळून आणायचं आहे. दळून आणली त्यानंतर घेमेल्याला पातळसर कापड आपल्याला बांधायचं आहे. ओढणीचा किंवा साडीचा घेऊ शकता. त्यावरती अशा प्रकारे हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. पीठ हे वस्त्रगाळ केल्यानंतर अशा प्रकारे हा कोंडा निघत असतो. पहा, आता हे पीठ मी तुम्हाला दाखवते. पापडसाठी अगदी योग्य झालेलं आहे हे पीठ. या पिठाचे आपल्याला पापड करायचे आहे. सोबतच नागलीचा एवढा हा कोंडा निघालेला आहे. यामध्ये नागलीचा रवा सुद्धा आहे. तर यामध्ये थोडासा स्वच्छ धुवून तांदूळ मिक्स करायचा आहे आणि याचे सुद्धा आपल्याला पापड करायचे आहे. अजिबात कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही. सुरुवातीला या पिठाचे पापड करून घेऊया. तर अशी वाटी घेतली. वाटीने गच्च दाबून पीठ भरून घेते. पहा, पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ दाबून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी अगदी घट्ट दाबून घेते आहे वाट्या. ही दुसरी वाटी पीठ झालेला आहे. ही तिसरी वाटी पिठाची आणि ही चौथी वाटी पिठाची. अशा प्रकारे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता या पिठासाठी पाणी किती घ्यायचं ते पाहू. गॅसवरती पातेलं ठेवलं. त्याच वाटीने पाणी टाकते. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी पाणी आणि ही चौथी वाटी पाणी. जर का पीठ तुम्ही वाटीमध्ये असं अलगद भरलं असेल तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्या आणि जर का दाबून भरलं असेल तर मग 4 वाटी पिठासाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता मी वाटीमध्ये पीठ दाबून घेतलेलं होतं म्हणून 5 वाटी पाणी घेते. पहा, ही 5वी वाटी पाणी. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत पापडसाठी काही आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते पाहू. तर अशा या पोहे खाण्याचा चमचाने मी घेतलेला आहे साहित्य. तर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार, सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य घेतलेलं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पहा, पाणी मस्त खळखळून उकळत आहे. त्यानंतर हे घेतलेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे जे पापड आहे आपण अजिबात खिशी न करता करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट करू शकाल. एवढी सोपी पद्धत आहे. पहा, फक्त पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून सगळं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चमचाने हे पीठ मिक्स करत घ्यायचं आहे. सगळं पाणी आता टाकलेलं आहे. पीठ असं मिक्स करून घेतलं. आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान 10 मिनिटासाठी असंच हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाले, झाकण काढून घेते. आता मी घेतलेलं भांडं हे थोडंसं लहान आहे म्हणून हे पीठ मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकते. तर हे घेमेलं आधीच पिठाने भरलेलं होतं म्हणून त्याच घेमेल्यामध्ये हे पीठ टाकते आणि त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं आहे किंवा तांब्या किंवा ग्लासही घेऊ शकता आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे यामध्ये एकही पिठाचा गोळा राहत नाही. छान असं स्मूथ हे पीठ झालेलं आहे. पहा, त्यानंतर चमचाने असं मिक्स करून घेतलं. आता हे पीठ आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी इडली पात्र घेतलेला आहे. इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे इडलीच्या प्लेटीमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरायचं आहे किंवा तुम्ही चाळणी ठेवून पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ पुन्हा स्टीम करून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मोठी आहे, पाण्याला उकळी येत आहे. अशा प्रकारे ह्या प्लेटी इडली पात्रामध्ये ठेवून घेते आणि झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती हे पीठ मस्त शिजवून घेतलेलं आहे. 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पहा, हे पीठ छान शिजलेलं आहे. आधी पीठ जेव्हा ठेवलं तेव्हाचा रंगही तुम्ही पाहू शकता पिठाचा आणि आता सुद्धा मस्त फुलून आलेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर एखादी प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता किंवा कॉटनचा कापड घ्या. रुमाल घेतलेला आहे. रुमाल गरम पाण्यामध्ये बुडून तो पिळून घ्यायचा आहे घट्ट आणि अशा ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये एक सुद्धा गाठ नाही, त्यामुळे जास्त काही मळावं लागत नाही. तर अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त स्मूथ होते. कापडाचाही वापर करू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा. पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम गरम हे पीठ टाकू नका. थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही ह्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता अशा प्रकारे. तर ह्या दोन्ही पद्धती आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पीठ करू शकतात. लाटण्याने हे पीठ अशा प्रकारे लाटलं का मस्त अगदी मऊ होते. आता पापड करू. तर या ठिकाणी मी पुरी मेकरचा वापर करत आहे पापड बनवण्यासाठी आणि तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल म्हणजे असं हे पापड बनवण्याचं मशीन तर पापड कसा करायचा तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे. खाली प्लास्टिकचा पेपर ठेवला, वरतून लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. त्यानंतर असं हे दाबून प्रेस करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड मस्त असं झालेला आहे. किती चमकदार दिसत आहे आणि अगदी पातळसर. पहा, अशा प्रकारे हे पापड करायचे आहे आणि हे पापड वाळत घालण्यासाठी उन्हात जायची गरज नाही. घरामध्येच पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळतात, एवढे पातळसर असल्यामुळे. खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे आणि त्यावरती हे पापड अशा प्रकारे मी टाकत घेते. आता पुरी मेकरने मी काही पापड हे करून घेतलेले आहे. जर का मैत्रिणींनो तुमच्याकडे अशा प्रकारचं पुरी मेकर नसेल तर खाली प्लास्टिक पेपरवरतीच लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती एखादी जड ताट किंवा पोलपाट घ्यायचं आहे आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं. पहा, अगदी छोटासा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने तिथेच लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे जरी आपण हे पापड केले ना तरी सुद्धा छान पातळसर होतात आणि मस्त असे गोल गोल होतात. हा पापड पहा अगदी तशाच प्रकारे दिसत आहे. आणखी दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला. पोलपाटावरतीच खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे. असे थोडंसं मिश्रण आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे हा सुद्धा पापड अगदी मस्त असा झालेला आहे. प्लास्टिक पेपर काढून घेते. पहा, मी तुम्हाला जवळूनही दाखवते किती पातळसर मस्त झालेला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा टाकू शकतात हे पापड किंवा ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात. अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे. पहा, असे हे मस्त पापड झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त चमकदार हे पापड दिसत आहे. आणि पहा, असे मस्त भरपूर असे हे पापड झालेले आहे. तर हे पापड मी आता तुम्हाला तळून दाखवते. त्याआधी जवळूनही तुम्ही पाहू शकता पापडला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा मस्त असे दिसत आहे. किती पातळसर हे पापड आहे आणि त्यासोबतच मस्त चवीला सुद्धा हे पापड लागणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का स्पेशल नागलीचे पापड करायचे असतील आणि खिशी करून पापड करायचे असतील तर मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खिशीच्या नागलीच्या पापडचा, तोही तुम्ही पाहू शकता. चला आता हे असे मस्त पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, अशा प्रकारे हे जे पापड आहे तेलामध्ये घालताच मस्त 3-4 पटीने फुलत असतात. अशा प्रकारे मी एक पापड हा तळून घेतलेला आहे. आता दुसरा पापड सुद्धा तळून दाखवते आणि अशाच प्रकारे काही पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पहा, दुसरा सुद्धा पापड असा मस्त लगेचच फुलून झालेला आहे. बनवायला सोपे, नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे पापड मस्त 3-4 पटीने फुलणारे, वर्षभर काय 2 वर्ष टिकणारे हे पापड अगदी तुम्ही सहज करू शकतात.
अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. एक नाही तर सगळेच पापड असे मस्तही फुलत असतात. पहा, पापडला रंगही छान आलेला आहे आणि अजिबात हे पापड थोडे सुद्धा तेलकट दिसत नाहीत. कढईमध्ये तेल जरी कमी असलं तरी सुद्धा पापड असे मस्त हे तळले जात आहे. अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे हे पापड तळून झालेले आहे. अशा पद्धतीने सुद्धा एक वेळेस नागलीचे पापड तुम्ही करून पहा, चवीला छान लागतात आणि नेहमीच कराल अशी ही सोपी पद्धत आहे. पहा, पापड मस्तच फुललेले आहे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे किती खुसखुशीत हे पापड झालेले आहे तुमच्याही लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.